एकनाथ महाराजांना राग आणायचाय, काय करावं? मग त्यांची सभाच भरलेली असायची बाहेर. तो ओटा असतो ना, पारावर बसून निंदा करायची. ह्याच्या कुटाळक्या कर, त्याच्या कुटाळक्या कर. चांगला माणूस दिसला की त्याची निंदा सुरू करायची. एकनाथ महाराजांची निंदा करू लागले. तेवढ्यात जवळच्याच गावातून एक ब्राह्मण गृहस्थ चालत येत होते. त्यांनाही थोडीशी अडचण होती. त्यांना त्यांच्या मुलाचा मौजी बंधनाचा कार्यक्रम करायचा होता, मुंज करायची होती मुलाची. त्यांना 200 रुपयाची गरज होती. त्या काळामध्ये 200 रुपयामध्ये सर्व कार्यक्रम होणार होता. त्यांनी विचार केला, पैठण गावामध्ये आपल्याला मदत मिळेल, काहीतरी मदत घेऊ. आणि ते चालत चालत नेमकं त्या पारावर जे बसले होते लोक निंदा करत, त्यांच्याकडे आले. आणि त्यांना सांगितलं की मला असा माझा प्रश्न आहे, मुलाच्या मुंजीच्या कार्यक्रमासाठी मला 200 रुपयाची गरज आहे म्हणे, तेवढी मदत होईल का? ते बोलले, हो, तुला 200 रुपये आम्ही देतो, परंतु त्या बदल्यात तुला एक काम करावं लागेल. तो बोलला, हो चालेल, करेल काम. मग त्या लोकांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं की तुला हे एकनाथ महाराज आहेत ना, यांना राग आणून दाखवायचा. त्यांना राग येईन असं काहीतरी तू कर. त्यांना राग आला की मग तुला 200 रुपये बक्षीस देणार. त्याने सांगितलं, चालेल, ठीक आहे, करतो म्हणे. नाईलाज असतो त्याला सुद्धा तयार व्हावं लागलं, कारण त्याला अडचण होती, पैशाची अडचण होती, 200 रुपये पाहिजे होते. म्हणून तो दुसऱ्या दिवशी सकाळीच नाथ महाराज पूजा करत असताना बाहेरून ताड चालत 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 गेला. पायातल्या चपला सुद्धा काढल्या नाही, चपला सगट गेला. नाथ महाराज पूजा करत असताना जाऊन डायरेक्ट त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. त्याला वाटलं की आता यांना नक्की राग येणार. परंतु नाथ महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं आणि सांगितलं, माझ्याकडे खूप लोक येत असतात रोज, परंतु तुम्ही माझ्या प्रेमामध्ये इतके वेडे आहात, माझ्याविषयी तुम्हाला एवढी आपुलकी आहे, चपला काढण्याचं सुद्धा तुम्हाला भान राहिलं नाही. आणि एकदम माझ्या जवळ डायरेक्ट मांडीवर येऊन बसलात. खरोखर तुमचं प्रेम माझ्याविषयी अथांग आहे. मग त्या ब्राह्मणाचा पहिला प्रयत्न फसला. तो शर्मेने पुन्हा खाली बसला. त्याला वाटलं आता हा प्रयत्न फसला, आता अजून काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. पूजा वगैरे आटोपल्यानंतर जेवणासाठी पानं वाढली गेली. नाथ महाराजांच्या शेजारीच त्या ब्राह्मणाला देखील पान वाढलं गेलं आणि जेवायला बसले. बसल्यानंतर वाढायला सुरुवात केली. गिरिजाबाई आल्या, संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नी. त्यांनी वाढायला सुरुवात केली. वाढत असताना त्या वाढण्यासाठी खाली वाकल्या. खाली वाकल्यानंतर हा ब्राह्मण उठला आणि पटकन जाऊन पाठीवर बसला. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी पाहिलं आणि आपल्या पत्नीला सांगितलं, म्हटले, गिरिजे, बाळ पाठीवर बसलेले, जपू ना, पडू देऊ नकोस. तेव्हा त्या सुद्धा नाथ महाराजांच्या धर्मपत्नी असल्यामुळे त्यांनी सांगितलं, अहो, मला हरिपंडिताला पाठीवर घेऊन काम करण्याची सवय आहे, ह्या बाळाला सुद्धा मी पडून देणार नाही. दुसराही प्रयत्न त्या ठिकाणी फसला गेला. ते खाली उतरले आणि मग नाथ महाराजांच्या डोक्यावर साष्टांग दंडवत घातला, पायावर दंडवत घातला. श्री संताची ये माथा चरणावरी, श्री संताची ये माथा चरणावरी, श्री संताची ये माथा चरणावरी, श्री संताची ये माथा चरणावरी. साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, विश्रांती पावलो सांभाळवत, विश्रांती पावलो सांभाळवत. साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, विश्रांती पावलो सांभाळवत, विश्रांती पावलो सांभाळवत. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग
श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. त्या ब्राह्मणाला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला आणि नाथ महाराजांना सांगितलं, माफ करा महाराज, मला या बाहेरच्या लोकांनी तुमच्याविषयी सांगितलं की नाथ महाराजांना राग आणून दाखवा. मुलाच्या मुंजीसाठी 200 रुपये पाहिजे होते, ते त्यांच्याकडून मिळणार होते. त्यानंतर नाथ महाराजांना सांगितलं, अरे तू हे जर आधीच सांगितलं असतं तर तुझ्यासाठी मी राग आणला असतं म्हणे. म्हणजे पहा संत किती महान असतात. संत खरोखर महान असतात. दुष्ट माणूस असला, कसाही माणूस असला तरी त्याच्यावर कृपा करतात. भगवान परमात्मा तसं करत नाही. भगवान परमात्मा भक्ताला आपल्या पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाचा मात्र नाश करतो. भक्त राखे पाया पाशी दुर्जनाची संहारी.